हॅलो फ्रेंड्स, तर चला मुलांनो, आज आपण शिकूया सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्टँडर्ड 10 पार्ट 2 चॅप्टर नंबर 8 सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. In this chapter, we will study cell biology, cytology, stem cells, biotechnology and its applications, important stages in डेव्हलपमेंट ऑफ ॲग्रिकल्चर. ह्या चारही टॉपिकचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. लेट्स वी विल स्टडी कॅन यू रिकॉल. म्हणजे आपण मागच्या इयत्तेत काय काय शिकलेलो आहोत ते आपल्याला आठवायचे आहे. व्हॉट इज सेल्स, व्हॉट इज टिश्यू, विच आर द फंक्शन ऑफ टिश्यू. सेल्स, टिश्यू अँड फंक्शन ऑफ टिश्यू हे तुम्ही इयत्ता 7वी, 8वी आणि 9वी ह्या तिघही वर्गांमध्ये याचा अभ्यास आपण केलेला आहे. पेशी म्हणजे काय, ऊती म्हणजे काय आणि ऊतींचे कार्य याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. तसेच त्यावर आधारित आपल्याला प्रश्न 3 विचारलाय. विच टेक्निक इन रिलेशन ऑफ टिश्यू हॅव यू स्टडी इन अर्लियर क्लासेस. आपण हे जे काही ऊती संदर्भात मागील इयत्तेमध्ये आपण माहिती पाहिलेली आहे त्याची माहिती आपल्याला तंत्रज्ञानाची माहिती अभ्यासलेली आहे त्याविषयी थोडीशी माहिती इथे विचारली. तसेच विच आर द व्हेरियस प्रोसेसेस इन टिश्यू कल्चर. ऊती संवर्धनामध्ये विविध प्रक्रिया कोणकोणत्या आहेत हे तुम्ही इयत्ता 8वी मध्ये शिकलेले आहात. ह्यावरूनच आपल्याला एक डायग्रॅम दिलेली आहे आणि ती डायग्रॅमचे व्हेरियस स्टेट हे काही ब्लँक ठेवले आहेत ते आपल्याला भरायचे. ही जी डायग्रॅम आहे ही डायग्रॅम टिश्यू कल्चर म्हणजे ऊती संवर्धन ह्याविषयी आपल्याला इथे दिलेली आहे. ऊती संवर्धनामध्ये येथे आपल्याला बनानाचे प्लांट दिलेले आहे. याला सोर्स प्लांट असं आपण नाव देणार आहोत. त्यानंतर जे काही खोड असते, कंद, याला कंद अशी म्हटले जाते किंवा बल्ब कॉर्म ऑफ सोर्स प्लांट असे याला नाव दिले. त्यानंतर पुढचं आहे प्रायमरी ट्रीटमेंट म्हणजे प्राथमिक उपचार किंवा प्राथमिक संवर्धन. पुढे रिप्रोडक्शन अल्सो मल्टिप्लिकेशन म्हणजे प्रजनन, विभाजन आणि बहुविभाजन. पुढे आहे शॉर्टिंग अँड रोटिंग म्हणजे खोड मूलांश. प्रायमरी हार्डनिंग म्हणजे प्राथमिक काठिन्यकारक. सेकंडरी हार्डनिंग म्हणजे द्वितीय काठिन्यकारक. अशा प्रकारे आपल्याला टिश्यू कल्चर ह्याविषयी हे जे काही चक्र आहे, हे जे काही डायग्रॅम आहे, ही डायग्रॅम इथे आपल्याला दिलेली आहे. आता सायटोलॉजी ह्यापूर्वी आपण मागच्या इयत्तेमध्ये अर्लियर वी हॅव स्टडी द स्ट्रक्चर टाईप ऑफ ऑर्गेनल्स ऑफ द सेल्स म्हणजे पेशीचे प्रकार, पेशीची रचना आणि पेशीतील अंगके ह्याविषयी आपण अभ्यास केलेला आहे. आणि हे जे पेशीचे टाइप्स आहेत त्यालाच दिस इज कॉल्ड ॲज द सेल बायोलॉजी किंवा सायटोलॉजी असे आपण म्हणत असतो. सेल बायोलॉजी म्हणजे ही जी काही पेशी विभाजन आहे ही सुद्धा आणि यालाच पेशी विज्ञान असे सुद्धा म्हटले
जात असते. इट इन्क्लुड्स द स्टडी ऑफ सेल डिव्हिजन अँड मेनी अदर ॲस्पेक्ट्स ऑफ द सेल्स. ह्यामध्ये आपल्याला पेशी विभाजन आणि पेशीविषयी इतर मुद्द्यांचा अभ्यास इथे केला जात असतो. There are revolutionary changes in the field of human health due to cell biology. ह्या पेशी विभाजनामध्ये ह्युमन हेल्थ म्हणजे मानवाच्या आरोग्यामध्ये खूप क्रांतिकारक असा बदल घडून आलेला दिसत असतो. रिसर्च इन्स्टिट्यूट स्पेशली dedicated for research on cell are established at Pune and Bengaluru. Indian National Center for Cell Science at Pune and Instant at Bengaluru are involved in valuable research. म्हणजे आपल्या भारतामध्ये पुणे इथे आणि बेंगळुरू इथे इंडिया नॅशनल सेंटर ही जी काही शाखा आहे, ह्या ज्या काही संस्थान आहेत, तसेच पुण्यामध्ये इन्स्टम्स आणि बेंगळूर ह्यामध्ये ह्या शाखांचा जर आपल्याला डिटेल अभ्यास करायचा असेल, माहिती हवी असेल, तर आपल्याला इथे या वेबसाईट्स दिलेल्या आहेत. ह्या वेबसाईट्सवरती गेल्यानंतर ह्या रिसर्च सेंटरांची माहिती आपल्याला इथं मिळणार आहे. ह्या पेशी विभाजनामुळे अनेक प्रकारची ऑपरेशन केली जात असतात, त्यानंतर अनेक संशोधने केली जात असतात. हे सर्व सायटॉलॉजी म्हणजे पेशी विज्ञानामुळे शक्य झालेले आहे. पुढे स्टेम सेल्स पुढचा आपल्याला मुद्दा दिलेला आहे. नेक्स्ट टॉपिक स्टेम सेल्स म्हणजे मूलपेशी. ह्या मूलपेशी these are the special type of cell present in the body of multicellular organism. ह्या जे स्टेम सेल्स असतात ह्या मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय प्राण्यांमध्ये हे आपल्याला आढळत असतात. बहुपेशीमध्ये आपला सुद्धा समावेश होत असतो मानव प्राण्यांचा. These cells give rise to all other type of cells present in the body of multicellular organisms. ह्या ज्या काही सेल्स आहेत, ह्या ज्या काही पेशी आहेत, या बहुपेशीय सजीवांच्या शरीरामध्ये इतर सर्व प्रकारच्या पेशींना जन्म देत असतात. प्रेझेंट आता इथं हा जो काही दिलेला आहे प्रेझेंट इन द, इथं बॉडी पाहिजे, इथं बॉय दिलेला आहे, इथं करेक्शन करून घ्यायचं. BODY स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे. तर बा याच्यामध्ये these cells gives rise to all other type of cells present in the body of multicellular organism. Similarly, these cells play an important role in wound healing. आता हे जे काही ज्यावेळेस आपल्याला जखमा होत असतात त्यावेळेस त्या जखमा आपल्या भरून जात असतात किंवा ऍक्सिडेंट होत असते, त्यावेळी हाताला चीर पडणे, हाड तुटणे असे अनेक प्रसंग हे घडून येत असतात. आणि हे जे पेशी भरून काढण्याचं किंवा जखम भरून काढण्याचे काम ह्या सेल्स करत असतात, स्टेम सेल्स. We had studied the stem cell of plant in the previous class. Now we shall study the stem cells in animals, particularly in human being. आता जर कधी मानवी शरीराचा अभ्यास केला तर मानवी शरीरामध्ये इथे विशेष करून मूल पेशींचा अभ्यास केला जात असतो. New organisms is formed from the zygote that is formed by union of male and female gametes. आपण मागच्या प्रकरणामध्ये पाहिलं किंवा मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं
की स्त्रीयुग्मक, पुयुग्मक म्हणजेच झायगोट हे जे काही असतात, हे जो काही अंडाशय असते त्या अंडाशयामध्ये हे मेल आणि फिमेल यांचे जे जिमेट्स असतात हे प्रोड्यूस होतात आणि नवीन भ्रूण हा तयार होत असतो. At the earlier stage of development, organism in the form of a mass of cells. येथे एक मांसपेशीचा गोळा तयार होतो. मास ऑफ सेल म्हणजे पेशीचा एक गोळा तयार होतो. All the cells in that mass are almost like those cells are called as the stem cells. हा जो काही मांसपेशीचा गोळा असतो त्यातील सर्व पेशी ह्या जवळपास एकसारख्या असतात. ह्या पेशींना मूलपेशी असे म्हणतात. ड्युरिंग फर्दर डेव्हलपमेंट these cells from any type of cell, different type of tissue and perform different function in the body. ज्यावेळी ह्या जो काही मांसपेशीचा गोळा असतो तो हळूहळू त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत असते, म्हणजे त्याच्या शरीरामध्ये रूपांतर होत असते. त्यावेळी ह्या ज्या काही सेल्स असतात, पेशी असतात, ह्या पेशी कोणत्याही पेशींची डिफरंट टाईप ऑफ टिश्यू म्हणजे विविध ऊतींमध्ये त्या निर्मिती घडवून आणत असतात आणि डिफरंट फंक्शन इन द बॉडी आणि आपल्या शरीरामध्ये विविध कामे ते करू लागतात. दिस इज द डिफरन्शिएट ऑफ स्टेम सेल्स. यालाच मूलपेशींचे विभेदन असे म्हटले जात असते. हाउएवर वन्स the tissue are from the cell in those tissue at the most can from same type of cell only. जर कधी ऊती तयार झाल्या तर त्या स्वतः सारख्या इतर पेशी सेम टाइप ऑफ सेल इतर पेशी त्या तयार करू शकतात. शरीरातील this is the case in each part of the body. शरीरातील सर्व भागामध्ये त्या स्थित होत असतात किंवा ही स्थिती प्रत्येक पार्टमध्ये आपल्या शरीरामध्ये घडवून आणत असतात. However, stem cells are present for longer duration in same part of the body. म्हणजेच काही ठिकाणी ह्या मूलपेशी बऱ्याच काळापर्यंत राहत असतात. स्टेम सेल्स आर प्रेझेंट इन द umbilical cord by which the fetus is joined to the uterus of the mother. आता ज्यावेळी बाळाची वाढ होत असते, बाळ निर्माण होत असते, त्यावेळी आई आणि बाळ ह्या दोघांमध्ये एक नाड जोडलेली असते. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की नाड कशी जोडलेली असते, ती कशी कार्य करत असते त्याविषयी माहिती घेतलेली. ही नाड अतिशय महत्त्वाची असते. तर मग आपल्याला पुढे दिलं आहे की स्टेम सेल्स आर ऑल्सो प्रेझेंट इन द ब्लास्टोसाइट स्टेज ऑफ द embryonic development. Stem cells are present in the red bone marrow and adipose connective tissues of adult human beings. मग ह्या ज्या काही मूलपेशी असतात, ह्या मूलपेशी त्या नाडमध्ये भरपूर प्रमाणात असतात. भ्रूणाची कुरकपुटी अवस्थेतील मूलपेशी असतात. पुढे वाढ झालेल्या सजीवांच्या शरीरात रक्त, अस्थिमज्जा, मेदुती व रक्त यात मूलपेशी असतात. ह्या ज्या काही मूलपेशी असतात
या मूलपेशींचा वापर करून वेगवेगळ्या ऊती as it has become possible to produce different type of tissues म्हणजे वेगवेगळ्या ऊती ह्या मूलपेशींपासून नाडमध्ये असलेल्या तयार करता येत असतात and the degenerate part of any organ with the help of them stem cells आणि ज्यावेळी शरीरातील एखादा अवयव ऱ्हास पावला तर तो भाग पुन्हा निर्माण करणे आता शक्य झाले आहे. समजा एखाद्या वेळी ॲक्सिडेंट झाला त्यावेळी आपल्या हातापायांना जखमा होत असतात किंवा एखादा अवयव आपला निकामी झाला किंवा ऱ्हास झाला तर ह्या ज्या काही कॉर्डमधल्या युम्बिलिकल कॉर्डमधल्या म्हणजेच नाडमधल्या मूलपेशी असतात ह्या मूलपेशींचा वापर करून त्या पुन्हा विकसित करता येत असतात. पुढे आपल्याला दिलेलं आहे स्टेम सेल रिसर्च. इन बायोटेक्नॉलॉजी स्टेम सेल्स रिसर्च इन द रिव्हॉलेंटरी इव्हेंट आफ्टर क्लोनिंग म्हणजे हे जे काही स्टेम सेलचा रिसर्च आहे हा रिसर्च क्लोनिंगनंतर जैवतंत्रज्ञानातील पुढील क्रांतिकारी घटना म्हणजेच मूलपेशींचा हा जो शोध आहे हा लावला गेलेला आहे. धिस टेक्निक हॅज द पोटेन्शियल ऑफ ब्रिंगिंग अबाउट द फंडामेंटल चेंजेस इन द मेडिकल सायन्स. ह्या जो काही मूलपेशींचा शोध लावला गेलेला आहे ह्या शोधामुळे वैद्यकीय शास्त्रामध्ये मूलगामी परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता ह्या तंत्रज्ञानामध्ये आहे. म्हणजे भरपूर अशी जी काही बदल आहे ह्या स्टेम सेल्स रिसर्चमुळे घडून आलेले आढळतात. डेव्हलपिंग upon source stem cells are of two type of embryonic stem cells and adult stem cells. म्हणजे श्रोताच्या आधारावर मूलपेशींचे प्रमुख दोन भाग मेन टू टाईप म्हणजेच भ्रूणीय मूलपेशी आणि वयस्क मूलपेशी अडल्ट स्टेम पेशी अँड एम्ब्रॉयनिक स्टेम सेल्स. त्यात आपण पहिली पाहणार आहोत एम्ब्रॉयनिक स्टेम सेल्स. डिव्हिजन ऑफ द झायगोट स्टार्ट द दे अँड देअर बाय इट इज कन्व्हर्टेड इनटू एम्ब्रायो. यामध्ये डेव्हलपमेंट झायगोट म्हणजे फलांतनानंतर ज्यावेळेस पेशी ह्या फलित होत असतात म्हणजे अंड्याच्या विभाजनाला सुरुवात होत असते व त्यांचे रूपांतर भ्रूणमध्ये होते. सेल ऑफ एम्ब्रायो अंडरगो रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन. आपण हे मायटोटिक डिव्हिजन हे पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यासलेलं आहे. तर हा जो काही मायटोटिक डिव्हिजन आहे म्हणजे ह्या भ्रूणाची पुन्हा विभाजन आणि विभेदन होते आणि सेल डिफरंट स्टार्ट फ्रॉम 14 डे ऑफ कन्सेप्शन. म्हणजेच हे विभेदन गर्भधारणेनंतर 14व्या दिवसापासून पेशीच्या विशेषीकरणाला सुरुवात करत असतात. म्हणजे सेल्स ड्यू टू डिफरन्शिएशन म्हणजे यांचं जे काही विशेषीकरण आहे विभागणी आहे वेगवेगळ्या याच्यात ती सुरुवात होत असते. एम्ब्रॉयनिक सेल बिफोर डिफरन्शिएशन्स आर कॉल्ड ॲज एम्ब्रॉयनिक स्टेम सेल. म्हणजे ही जी काही एम्ब्रॉयनिक स्टेम सेल आहे हिचे विशेषीकरण म्हणजे विविध भागामध्ये अस्थिपेशी, यकृत पेशी, चेतापेशी इत्यादी
निरनिराळ्या अवयवांच्या पेशी इथं तयार होत असतात. 220 different type of the cells in human body are from single type cells, that is embryonic stem cell. म्हणजेच यामध्ये मानवी शरीरातील 220 प्रकारच्या पेशी या एकाच प्रकारच्या पेशीपासून म्हणजे भ्रूणातील मूल पेशीपासून जन्म घेत असतात. म्हणजेच मूल पेशी ह्या अविभेदित म्हणजेच these cell, the stem cells are primary type of underdifferentiated cell with self multiplying ability, and they are parent cell of all type of human cell. म्हणजेच यामध्ये जे काही डिफरेन्शिएट म्हणजे वेगवेगळ्या अविभेदित प्राथमिक स्वरूपाच्या आणि स्वतःची पुनरावृत्ती करण्याची क्षमता ह्यामध्ये असते व सर्व मानवी पेशींच्या पालक पेशी ह्यामध्ये असतात. This property of stem cells is called as pluripotency. म्हणजे ही जी काही त्यांची प्रॉपर्टी असते, हा जो काही गुणधर्म असतो, ह्या गुणधर्माला बहुविधता असे म्हटले जात असते. It has been found that if these stem cells are collected well before the beginning of differentiation of 14th day, that is during 15th 7th day, and cultured with creation biochemical stimulus in laboratory. As per the stimulus, they can transfer themselves into desired type of cell, thereby tissue, and finally into organ. 14व्या दिवसापासून म्हणजे ऑफ डिफरेन्शिएट ऑफ 14 डे, दॅट इज ड्युरिंग म्हणजे 14व्या दिवसापासून पेशींच्या विशेषीकरणाला सुरुवात होत असते. जर विशेषीकरण होण्याआधी 7व्या दिवशी जर या मूलपेशी काढून घेऊन त्या प्रयोगशाळेमध्ये जर आपण वाढवल्या तर त्यांचे विशिष्ट जैवरासायनिक संकेत दिले जात असतात आणि त्या संकेतांनुसार त्यांचे रूपांतर इच्छित पेशीमध्ये घडून आणले जात असते आणि त्यापासून ऊतींमध्ये व नंतर त्या अवयवांमध्ये होऊ शकते असे प्रयोगशाळेमध्ये आढळून आले आहे. पुढील आहे आपले दुसरा टाईम अडल्ट स्टेम सेल म्हणजे वयस्क प्रौढ मूलपेशी. स्टेम सेल्स कॅन बी ऑब्टेन फ्रॉम द बॉडी ऑफ अडल्ट पर्सन टू. देर आर 3 मेन सोर्स ऑफ स्टेम सेल्स इन द बॉडी ऑफ अडल्ट पर्सन. म्हणजे वयस्क विकसित व्यक्तींच्या शरीरातून मूलपेशी ह्या मिळवता येत असतात. वयस्काच्या शरीरातून मूलपेशी मिळवण्याची म्हणजेच स्टेम सेल्स इन द बॉडी अडल्ट पर्सन. स्टेम सेल्स कॅन बी ऑब्टेन फ्रॉम द रेड बोन मॅरो, adipose connective tissue and blood. Besides, stem cell can be obtained from cord blood immediate after birth. म्हणजे ह्या 3 प्रमुख स्रोतांमध्ये त्यांची विभागणी होत असते, जसे की अस्थिमज्जा, मेदुती, रक्त, तसेच जन्मानंतर लगेचच नाडमध्ये रक्तातून मूलपेशी ह्या मिळवता येत असतात. ह्या मूलपेशी अतिशय महत्त्वाच्या असतात आणि ही जी काही कॉड असते, हा जो काही
शरीरातला नाड असतो हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा असतो. पुढचा टॉपिक आहे आपला यूज ऑफ स्टीम सेल म्हणजे मूलपेशींचे उपयोग. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण येथेच थांबूया आणि पुढच्या याच्यात आपण युजेस ऑफ स्टीम सेल्स याचा अभ्यास करणार आहोत. जर तुम्हाला याचा अभ्यास करून घ्यायचा असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, बाय.